बहिणीच्या प्रेमसंबंधाचा राग मनात धरून भावाने बहिणीच्या प्रियकरावर हॉकी स्टिकने हल्ला केल्याची भयंकर घटना समोर आली आहे। अलिबाग तालुक्यातील प्रसिद्ध वर्सोली बीचवर ही धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेने अलिबाग परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मारहाण झालेल्या तरुणाचे नाव लावण्य उदेश गावंड, वय 21, राहणार साई मंदिर, मांडवा, तालुका अलिबाग असे असून आरोपीचे नाव आदित्य पाटील असे असल्याची माहिती आहे। प्रेम प्रकरणातून ही घटना घडल्याची माहिती आहे। या प्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार आरोपी आदित्यची बहीण हिने लावण्य याला फोन करून वर्सोली बीचवर भेटण्यासाठी बोलावले होते। लावण्य गावंड हा आपल्या चारचाकी वाहनासह वर्सोली बीचवर पोहोचला आणि दोघे गाडीत बसून गप्पा मारत होते। हे दोघे गप्पा मारत असताना अचानक तरुणीचा भाऊ आदित्य तेथे पोहोचला। बहिणीच्या प्रेमसंबंधांचा राग मनात धरून त्याने संतापाच्या भरात हॉकी स्टिकने लावण्याच्या उजव्या डाव्या हातावर आणि पायावर वार करत त्याला गंभीर जखमी केले। इतकंच नाही तर त्याला जीवे मारण्याची धमकीही दिली। या घटनेत लावण्य गंभीर जखमी झाला। त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, तसेच पोलिसांतही तक्रार दाखल करण्यात आली आहे। या घटनेनंतर अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रशांत ठाकूर करत आहेत। या प्रकरणी स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा हल्ला पूर्णपणे प्रेमसंबंधातील वैयक्तिक द्वेषातून घडलेला असून पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे। या घटनेमुळे वर्सोली किनाऱ्यावर खळबळ माजली असून भावनांच्या भरात घेतलेल्या या हिंसक कृतीबद्दल नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे, तर परिसरात या घटनेने खळबळ माजली आहे। सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे।